नमस्कार. राग आणि द्वेष या अशा भावना आहेत ज्या आपल्याला आतून अक्षरशः पोखरून काढतात. पण यावर उपाय काय? बरं, आज आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या एका निबंधातून हेच समजून घेणार आहोत की या नकारात्मक भावनांवर आपण नियंत्रण कसं मिळवू शकतो. चला तर मग सुरू करूया. चला, एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं, आपला अपमान करतं किंवा आपल्याबद्दल काहीतरी वाईट बोलतं, तेव्हा आपण काय करतो? किंवा खरं तर आपण काय करायला पाहिजे? आणि गंमत बघा, या प्रश्नाचं उत्तर त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये नाहीये, ते आहे आपल्या स्वतःमध्ये. हो, आपल्याला नेहमी वाटतं की समस्या बाहेर आहे, पण या निबंधानुसार त्या समस्येचं मूळ तर आपल्याच आत दडलेलं आहे. ठीक आहे, चला तर मग या विचाराचा पहिला थर उलगडून पाहूया, आणि तो आहे कर्माचा सिद्धांत. म्हणजे आपल्यासोबत जे काही घडतंय त्याचा संबंध थेट आपल्याच कृतींशी कसा असतो हे बघूया. तर मग कर्म म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कर्म म्हणजे आपल्याच कृतींचं फळ. बघा, आपण जे काही करतो, मग ते चांगलं असो किंवा वाईट, ते फिरून आपल्याकडे परत येतच येतं. आणि याच सिद्धांतानुसार आज जी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला त्रास देतीये ना, ती काही विनाकारण आलेली नाहीये. आपल्याला जो काही त्रास होतोय, जी काही पीडा मिळतीये, ती आपल्याच भूतकाळातल्या कर्मांची फळं आहेत. आणि ती समोरची व्यक्ती, ती तर फक्त एक माध्यम आहे, एक निमित्त मात्र आहे. बरं, आता आपण दुःखाच्या दुसऱ्या कारणाकडे वळूया, अपेक्षांचा सापळा. आपल्या वेदनांमागे ह्या अपेक्षांची नेमकी काय भूमिका असते ते आता समजून घेऊया. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला काय सांगितलं होतं माहिती आहे? अपेक्षा हेच निराशेचं मूळ कारण आहे. जरा विचार करून बघा, जेव्हा आपण कोणाकडून तरी किंवा कशाकडून तरी काहीतरी अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण होत नाही, तेव्हाच तर आपल्याला दुःख होतं, नाही का? आणि आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या अगदी मुळाशी, मूळ गाभ्यापर्यंत पोहोचलो आहोत. आपल्या वेदनांचा, आपल्या दुःखाचा खरा स्रोत तो नक्की आहे तरी काय? तर या निबंधातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपलं दुःख हे थेट आपल्या अहंकाराशी जोडलेलं आहे. म्हणजे काय? तर अहंकार जेवढा मोठा, दुःख तेवढंच जास्त. एकदम सोपं गणित आहे. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय. ज्या व्यक्तीमध्ये अहंकार खूप जास्त असतो, ती व्यक्ती तितकी जास्त संवेदनशील असते आणि छोट्या छोट्या गोष्टींनी लगेच दुखावली जाते. पण याच्या अगदी उलट संत किंवा साधूंसारख्या व्यक्ती, ज्यांच्यात अहंकार नसतो किंवा खूप कमी असतो, त्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. कोणी त्यांच्याशी कितीही उद्धटपणे वागलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. एक साधं उदाहरण घेऊया का? समजा कोणीतरी कोणाची चेष्टा केली आणि त्या व्यक्तीला लगेच राग आला. याचा अर्थ काय होतो? तर या निबंधानुसार याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की त्या व्यक्तीच्या आत कुठेतरी अहंकार लपलेला आहे, कारण राग हे अहंकाराचं सर्वात मोठं लक्षण मानलं जातं. तर मग या सगळ्यावर उपाय काय? इतका वेळ आपण समस्येची सगळी कारणं पाहिली. आता आपण वळणार आहोत त्या एकमेव उपायाकडे जो या स्रोतामध्ये सांगितला आहे. तर मग प्रश्न हा आहे की प्रत्येक प्रकारच्या रागावर आणि द्वेषावर उपाय काय आहे? अनेक उपाय नाहीत हं? तर फक्त एकच उपाय आहे. हो, फक्त एक. आणि तो एकमेव उपाय आहे आपला अहंकार थांबवणं. हो, इतकं सोपं आणि इतकं थेट उत्तर आहे याचं. आपल्या रागाचा मूळ जर आपला अहंकार असेल तर त्यालाच थांबवणं हाच त्यावरचा उपाय आहे, बरोबर? पण मग अहंकार थांबवायचा म्हणजे नेमकं करायचं काय? तर जेव्हा राग येईल तेव्हा ही 3 सोपी पावलं उचलायचीत. पहिलं, थांबा. फक्त थांबा आणि स्वतःला आठवण करून द्या की हा मी नाही, हा माझा अहंकार बोलतोय. दुसरं, शांतपणे श्रीकृष्ण, हरे कृष्ण या मंत्राचा जप करायचा. आणि तिसरं, त्या खोट्या अहंकारापासून सुटका मिळवण्यासाठी मनापासून मदत मागायची. आणि जाता जाता कर्माचा तो सिद्धांत पुन्हा एकदा आठवूया. प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असतेच. म्हणजे आज जर कोणी आपल्यावर विनाकारण रागवत असेल तर हे शक्य आहे की ही आपण भूतकाळात कोणावर तरी काढलेल्या रागाचीच प्रतिक्रिया आहे. त्यामुळे शेवटी जबाबदारी ही आपलीच आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर आपल्याला होणारं दुःख हे आपल्याच अहंकाराचं मोजमाप असेल, तर मग विचार करा, आपल्याला दुखावल्याची खरी शक्ती ही दुसऱ्यांमध्ये आहे की आपल्याच आत?